आता आपल्या सगळ्यांनी टीव्हीवर पाहिला असेल, बिहारमध्ये दणदणीत असा विजय भारतीय जनता पार्टीला आणि एनडीएला मिळालेला आहे. देशाच्या पंतप्रधानांच्या कार्यपद्धतीवर परत एकदा या देशातल्या जनतेने जो विश्वास टाकलाय, बिहारच्या जनतेने जे भरभरून यश 88 इतक्या जागा बिहारमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या आहेत. आपण सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्ते, नेते, पदाधिकाऱ्यांनी आमदार श्री राणादादांच्या नेतृत्वात या आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये देशाच्या जनतेने पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीला, बिहारच्या जनतेने पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीला स्वीकारल्याबद्दल बिहारच्या जनतेचे आभार आणि आपल्या भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या निर्भेळ यशाबद्दल आनंद उत्सव साजरा करावा आणि त्याच्या संदर्भात माननीय राणादादांनी 2 शब्द या ठिकाणी बोलावे असं मी त्यांना विनंती करतो. आताच आपण सर्वांनी एकत्रित येऊन ज्या आपल्या शहरातील माता भगिनी आहेत त्यांचा जाहीर असा, अधिकृत असा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतलेला आहे. त्यांनी त्यांच्या भागातल्या काही अडचणी मांडल्या आणि त्या निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आपण सोडू याबद्दलची चर्चा झाली. त्यांना मी एकच विनंती केली की जे काही अडचणी आहेत, जे काही ठरलंय त्या बाबतीत त्यांचा पाठपुरावा असायला हवा. पाठपुरावा केला तर प्रत्येक विषय मार्गी लावण्याची जबाबदारी आपण घेतलेली आहे. आपलं हे भारतीय जनता पार्टीचे जे कार्यालय आहे ते सर्वांच्या हक्काचं आहे. आपण परिवार म्हणून, कुटुंब म्हणून एकत्र इथे काम करतो आणि जो कोणी अडचणीत असेल, जो कोणी व्यथा घेऊन आपल्यापर्यंत येईल, त्याची अडचण दूर करणं हा आपला खरा धर्म आहे आणि इथे आपण आल्यानंतर निश्चित आपल्याला न्याय मिळेल. आता दत्ताभाऊंनी सांगितल्याप्रमाणे बिहारच्या निवडणुकीमध्ये ऐतिहासिक असं यश परत एकदा एनडीएने संपादित केले. आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वावर प्रचंड विश्वास ठेवून, नितीश कुमार साहेबांच्या वरती प्रचंड विश्वास ठेवून आणि अमित शहा साहेबांची जी रणनीती असते त्याच्यामुळे लोकशाहीचा प्रचंड असा विजय बिहारमध्ये झालेला आहे आणि त्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे आपण सच्चे कार्यकर्ते म्हणून, या कुटुंबाचे सदस्य म्हणून आपल्या सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो. आपल्या आदरणीय मोदी साहेब, आदरणीय शहा साहेब, आदरणीय नितीश कुमार साहेब आणि या पूर्ण प्रक्रियेमध्ये काम करणारे सर्व नेते, कार्यकर्ते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बिहारच्या जनतेचे मी मनापासून आभार व्यक्त करेन. कारण देश कुठे चाललाय, देशाला ताकदीने पुढे कोण नेत आहे, विकासाची घोडदौड जी आहे ती भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, मोदी साहेबांच्या माध्यमातून जी चालू आहे त्याला अधिकचं पाठबळ बिहारच्या जनतेने दिलंय. त्याच्यामुळे त्यांचे देखील मी मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो आणि आता आपल्या जबाबदारीची आपल्याला जाणीव करून देतो. एवढं चांगलं यश संपादित केल्यानंतर जनता, नागरिक आपल्याकडे अजून अधिक एका वेगळ्या नजरेने, अपेक्षेने बघतायत. धाराशिव शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा आपण पण स्वीकारलेला आहे. आपण ठरवलंय की आपल्या शहरामध्ये दररोज पाणी येणार, 24 तास पाणी उपलब्ध होणार, आपले रस्ते सगळे व्यवस्थित करणार, नाली, लाईटचा विषय सगळं व्यवस्थित करणार. त्याच्या पलीकडे जाऊन कौडगावची आपली MIDC, वडगावची आपली MIDC इथे उद्योग आणून, प्रचंड संख्येने उद्योग आणून आपण ठरवले की हाताला काम द्यायचं. आपल्या धाराशिव मधल्या मुलांना, मुलींना ज्यांना स्वतःचा उद्योग व्यवसाय करायचा आहे त्यांना कर्ज मिळवून देणं, अनुदान मिळवून देणं ही देखील आपली मोठी जबाबदारी आहे. आपल्या शहरात 500 खाटांचे 2 नवीन दवाखाने आपण करतोय. एक तर आपलं मेडिकल कॉलेज आणि त्याचा दवाखाना 500 खाटांचा, त्याच्याच बरोबरीने नवीन सिव्हिल हॉस्पिटल म्हणजे 1000 खाटांचे दवाखाने 2 असे आपल्याकडे होणार आहेत.
त्याच्या बरोबरीने जवळजवळ 300 डॉक्टर आपल्या शहरामध्ये आता नव्याने उपलब्ध होणार आहेत। रेल्वे स्टेशनचं तुम्हाला माहिती आहे, रेल्वेचं माहिती आहे, हे सगळं आपण करू शकतोय कारण भारतीय जनता पार्टी आपल्या बरोबर आहे। आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपलं सरकार आपल्या बरोबर आहे, शिंदे साहेब, अजित पवार साहेब आपल्या बरोबर आहेत आणि हे सगळे बरोबर असताना आपली जबाबदारी वाढली आहे। आपला हा संदेश, विकासाचा संदेश हा प्रत्येक घरापर्यंत पोहोचवायचा आहे आणि एक एक मत आपल्याला भारतीय जनता पार्टीला कसं मिळेल याच्यावरती आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे आणि निवडणुकीच्या नंतर जो शब्द आपण दिलाय की विकासाची घोडदौड जी आहे ती आपल्याला पूर्ण ताकदीने पुढे न्यायची आहे आणि प्रत्येकाचं जे म्हणणं आहे, अपेक्षा ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक काम करायचं आहे। अधिक आपला वेळ न घेता परत एकदा आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि तुम्ही सर्वांनी मिळून, आपण सर्वांनी मिळून धाराशिवच्या या निवडणुकीमध्ये अशाच प्रकारचा ऐतिहासिक विजय मिळवायचाच, बरोबर आहे, मिळवायचा आज आपण करूया। या ऐतिहासिक महत्वाच्या दिनी एनडीएच्या साठी हा ऐतिहासिक दिवस आहे, भारतीय जनता पार्टीसाठी ऐतिहासिक दिवस आहे आणि आपल्या देशासाठी आहे। कारण लोक हे विरोधक जे आहेत, जे खोटं नाटक सारखं बोलतात, मोठी चपराक त्यांना बसलेली आहे आणि बाकीचं काही न बोलता आपल्या धाराशिवचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी तुम्हाला बघा अजून बळ मिळालं नाही। आपल्याला रिझल्ट मिळाल्यानंतर प्रत्येकाला अजून ऊर्जा उर्मी निश्चित आलेली आहे आणि ते मतदानाच्या माध्यमातून 3 तारखेला दाखवण्याची जबाबदारी आता आपली वाढलेली आहे। त्यापेक्षा अधिक न बोलता परत एकदा आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।